पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महिलांच्या शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्डद्वारे कठोर शिक्षेची मागणी, जादूटोना भीतीतून महिलांचे शोषण, पोस्ट कार्ड मोहिमेतून उठला आवाज। धर्माच्या नावानं अधर्म करून महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकचे भोंदूबाबा अशोक खरात यांना फाशीची शिक्षा द्या, याविषयी निमगुळ महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पोस्ट कार्ड पाठवून केली थेट मागणी। धुळे तालुक्यातील निमगुळ येथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून भोंदूबाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी पोस्ट कार्डद्वारे केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात यांनी मोठ्या प्रमाणात महिलांचे शोषण केलेले आहे, असं भोंदूबाबा ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहेत ही शोकांतिका आहे। आज त्यानिमित्त अन्नीसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना जादूटोणा विरोधी कायद्याचे पोस्टरद्वारे जनजागृती केली। करणी, भाणामती, भूतप्रेत, अलौकिक शक्ती आदींची भीती महिलांमध्ये सांगून महिलांचं शोषण करत असताना दिसत आहेत। जर असे भोंदूबाबा जादूटोणाची भीती आपल्या मनात पसरवत असतील तर धाडस दाखवून तक्रार करण्यासाठी पुढे या, असं दिलीप खिवसरा यांनी सांगितले। आणि जादूटोणा विरोधात हा कायदा घराघरात, गावागावात, शाळेत आम्ही मोठ्या प्रमाणावर पोस्टरद्वारे जनजागृती करत राहू, विवेकाचा आवाज बुलंद करू। यावेळी लक्ष्मीबाई ठाकरे, सरलाबाई चव्हाण, सुंदरबाई मराठे, वर्षाबाई पाटील, मनीषाबाई पाटील, रीताबाई पाटील, वैशाली ठाकरे, मंगला राजपूत, कल्पना मोरे, मंगला पाटील, निर्मला पाटील, पंडित चव्हाण, बापू चव्हाण, शांताराम ठाकरे, दत्तू बोरसे, नाना पाटील आदी उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। देतो आज आम्ही धर्माच्या नावाखाली जे अधर्म बुवा बाबा करत असतात त्या विरुद्ध आज निमगुळ येथील महिला एक गृहमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवत आहेत आणि अशा या अघोरी कृत्य करणारे बाबांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या हिशोबाने ते आज पोस्ट कार्ड पाठवत आहेत। बऱ्याच वेळेला एक बुवा एक महिलांना एक ज्योतिष किंवा करणी, भानामती किंवा असे वेगवेगळे प्रकार सांगून त्यांच्यामध्ये मनात भीती निर्माण करत असतात आणि मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करत असतात। आता जे अशोक खरात नावाचे बाबा यांनी नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण केलेलं आहे, अत्याचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष या स्वतः बाबांच्या पाया पडतात, बाबांचे पाय धुत असताना दिसत आहेत। ही अत्यंत निंदनीय घटना आहेत आणि आज आमच्या निमगुळ येथील महिला एक त्या निमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पोस्ट कार्ड पाठवत आहेत आणि त्या हिशोबाने आज आम्ही जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल हे बॅनर लावलेले आहेत। काय आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रांच्या जे संतांचे विचार हे घराघरात पोहोचले पाहिजे आणि त्या हिशोबाने आज मी सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल महिलांना एक घराघरात, गावागावात जनजागृती करत आहोत आणि असं कोणी या बुवा बाबांच्या अघोरी कृत्यामागे फसू नये। महिलांनी धाडस येऊन एक हे सांगायला पाहिजे आपल्यावर काही अत्याचार, अन्याचार झाले तर। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।